मागील 1-2 वर्षापासून सर्वात जास्त मागणी असणाऱ्या व्हेरायटी म्हणजे कबड्डी आणि पंगा. आणि मागच्या वर्षी तर अत्यंत तुटवडाच गेलेली व्हेरायटी म्हणजे कबड्डी आणि पंगा. कंपनी पुरवू नाही शकली. मार्केटमध्ये खूप जास्तच डिमांड झाली होती आणि जास्तीत जास्त पैसे देऊन या व्हेरायटीला कास्तकारांनी विकत घेतलं आणि शेतात लावलं. पण काही शेतांमध्ये ही व्हेरायटी भावलीच नाही. तशी तर हे व्हेरायटीमध्ये चांगले मोठे बोंड दिसून येते. त्यासोबतच रस शोषण किडीपासून सहनशील आहे आणि त्यासोबतच या व्हेरायटीचा कापूस वेचण्याकरिता सोपा जातो. उत्पादन पण या व्हेरायटीपासून चांगलं होते आणि त्यासोबतच 2 बोंडातील अंतर पण कमी आहे आणि साखळी पद्धतीनं तुम्हाला बोंड दिसेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वच प्रकारच्या जमिनीसाठी या व्हेरायटीची शिफारस केलेली आहे. म्हणजे मध्यम ते हलकी आणि मध्यम ते भारी जमिनीसाठी पण या व्हेरायटीची शिफारस केलेली आहे. आणि त्यासोबतच ओलीत आणि कोरडवाहू जमिनीकरिता पण या व्हेरायटीची शिफारस केलेली आहे. एवढ्या साऱ्या व्यापक दृष्टिकोनातून या व्हेरायटीला बनवलं आहे किंवा शिफारस केलेली आहे या व्हेरायटीची. पण काही कास्तकारांना मागच्या वर्षी त्यांची जमिनीमुळे किंवा वातावरणामुळे किंवा फवारणी कमी जास्त झाल्यामुळे या व्हेरायटीचे उत्पादन झालेले नाही आहे किंवा पिकामध्ये फेरबदल न केल्यामुळे या व्हेरायटीचं उत्पादन कास्तकारांना चांगलं नाही झालेलं आहे. तर एवढं काही याच व्हेरायटीच्या मागं भिडू नका. बाकी पण चांगल्या व्हेरायट्या मार्केटमध्ये आहे. भेटली तर घेऊन घ्या हे व्हेरायटी. पण पिकामध्ये फेरबदल असायलाच हवं. म्हणजे ज्या जमिनीत तुम्ही यावर्षी कापूस लावला त्या जमिनीत तुम्ही आता दुसरं पीक लावा आणि कापूस दुसऱ्या जमिनीवर लावा जिथे मागल्या वर्षी कापूस नसेल. तेव्हाच तुम्हाला ज्या उत्पन्न चांगलं होईल. त्यासोबत फक्त व्हेरायटी चांगली निवडली म्हणून विक्रमी उत्पादन होईल असं सुद्धा नाही. तुम्हाला व्हेरायटी अशीच निवडायची आहे जे तुमच्या जमिनीमध्ये सूट होईल आणि त्या जमिनीमध्ये त्याचा कापूस निघेल. चुकीच्या जमिनीमध्ये जर चुकीची व्हेरायटी लावली तर तुम्हाला उत्पन्न होणारच नाही. कितीही नाव असो त्या व्हेरायटीचं. जमीन पाहून तुम्ही कापसाची व्हेरायटी निवडा. वातावरणावर पण उत्पादन अवलंबून असते. त्यासोबतच तुम्ही खताचं आणि फवारणीचं नियोजन कसे करता त्यावर पण तुमचं उत्पादन अवलंबून असते. म्हणून योग्य वेळेवर तुम्ही खतं टाका, योग्य वेळेवर तुम्ही फवारणी करा. किडीची आणि रोगाचं नियोजन चांगल्या प्रकारे झालं पाहिजे जेणेकरून तुम्हाला उत्पादन चांगलं होईल. व्हेरायटी लावली म्हणजे उत्पादन चांगलं होईल असं काही गॅरंटी नाही राहत. आणि कमेंटमध्ये तुम्ही सांगा की मागच्या वर्षी जर तुम्ही कबड्डी आणि पंगा लावली आहे तर त्याचं उत्पादन कसं झालं, तुमची जमीन कशी आहे आणि तुम्ही कशा प्रकारे त्याचं फवारणी आणि खताचं नियोजन केलेलं आहे. या 3 गोष्टी मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा जेणेकरून बाकी कास्तकारांना पण हे माहीत पडेल की ही व्हेरायटी कशी आहे आणि यावर्षी ती व्हेरायटी लावा की नाही लावा.